dynamics related to circular motion. So next numerical is question number 14, page number 25, question number 14. तुम्हाला मी सॉल्व करायला सांगितले, केलेत का तुम्ही सॉल्व? Yes. Question number 14 is as like. So write down the question number, next question number. Yes, okay Ayush, okay. केले सॉल्व, very good, yes. चेक करा, ज्यांनी सॉल्व केले त्यांनी चेक करा, ज्यांनी सॉल्व केले लाईक सेट त्यांनी लिहून घ्या, काय पर्याय नाही मग. ठीक आहे. Part of racing track. So numerical is as like part of racing track. Part of racing track is to be designed. Part of racing track is to be designed for a curvature. For a curvature of 72 meter, we are not recommending. We are not recommending the vehicles to drive faster than 216 kilometer per hour. 216 kilometer per hour. With what angle should? With what angle should? With what angle should the road be tilted? At what angle should the road will be tilted? By what height will be outer edge? By what height will its outer edge? Will its outer edge be with respect to WRT with respect to inner edge, with respect to inner edge, if the track is 10 meter wide, if the track is 10 meter wide. Okay, so this is numerical. So question is as like. Part of racing track is to be designed for a curvature of 72 meter. Curvature of 72 meter means radius of curvature. Okay. So radius of curvature R is given 72 meter. We are not recommending the vehicles to drive faster than 216 kilometer per hour. जो काही रेसिंग ट्रॅक आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे? 72 मीटर आहे. मग त्या रेडियस ऑफ त्या कर्व रोड वरून आपण 216 किलोमीटर पर आवर याच्यापेक्षा फास्ट स्पीड आपण मेंटेन नाही करू शकत. We are not recommending the vehicles to drive faster than 216 kilometer per hour. With what angle should the road be tilted? Angle किती असेल? Yes वर्धा करेक्ट. Angle किती करायला लागेल की जेणेकरून एवढा स्पीड त्याच्यामध्ये मेंटेन केलं जाईल? And by what height will its outer edge be with respect to its inner edge if track is 10 meter wide? जर ट्रॅकची लेंथ जर 10 मीटर असेल तर आपण बँकिंग ऑफ रोड मध्ये काय अलाइनमेंट करतो की आउटर एज जे काय आहे त्या आउटर एज इनर एज पेक्षा आउटर एजची हाईट काय असते त्या ठिकाणी जास्त असते. तर ती हाईट किती असेल? आउटर एज इज हायर इलेव्हेशन दॅन दॅट ऑफ इनर एज. तर ती हाईट कितीने वाढवलेली असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके. सो ऍज पर इक्वेशन ऍज पर न्यूमेरिकल गिवन डाटा लिहा. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे बघा. चला सोडवायला सॉल्व करायला घ्या. सोडवायला घ्या न्यूमेरिकल. बघा जमतंय का? गिवन डाटा, गिवन रेडियस आर किती आहे? 72 मीटर. वेलोसिटी किती दिली आहे? 216 किलोमीटर पर आवर. कन्वर्टेड करा मीटर पर सेकंड मध्ये. So this converted 216 into 1000 divided
मीटर पर सेकंड. कन्वर्जन बघायचं. दिस 0 गेट कॅन्सल. 36 6 जा 216 येते बघा. 36 6 जा 216 येते. 36 6 जा 216 and 6 into 10 it is 60 मीटर पर सेकंड. किती येईल वेलोसिटी? 60 मीटर पर सेकंड ही वेलोसिटी असेल. ठीक आहे. आणि लेंथ किती दिली आहे? लेंथ किती दिली आहे रोडची? 10 मीटर दिली. सो लेंथ इज 10 मीटर. तर आधी आपण अँगल कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा आपल्याला अँगल काढायचा थीटा आणि सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला हाईट काढायची एच. मग आधी थीटा काढूया. हाईट साठी कसा एक पद्धतीने इक्वेशन असेल ते मी दाखवतो तुम्हाला. तर पहिल्यांदा आपल्याला अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला कसा आहे? tan theta is equal to v square upon rg. tan theta is equal to v square upon rg. theta is equal to tan inverse formula. मग सॉल्व करूया. so v square upon rg. so velocity v is 60 त्याचा स्क्वेअर, r रेडियस 72 आणि g ची व्हॅल्यू काय मेन्शन केली का त्यांनी? नाही. g ची व्हॅल्यू 9.8. तर सॉल्व v it is 60 स्क्वेअर, r रेडियस it is 72 आणि g is 9.8. याचा आन्सर किती आहे ते सांगा. इट इज बेसिक फॉर्म्युला. सेफ्टी स्पीड 60 स्क्वेअर 3600 किती आहे ते सॉल्व केलं आन्सर बघायचं. g 10 घेताय का? कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग जर g 10 घेतला तर it is 3600 divided by 72 into 9.8. किती येते बघा सगळं कॅल्क्युलेशन. 4 पॉइंट समथिंग काहीतरी आहे किंवा 5 अप्रॉक्सिमेट. किती आलं बघा. Yes, Ayush. Yes, 5 आले काय? Okay, good. So answer tan theta is equal to 5. So theta is equal to tan inverse of 5. tan च्या ह्याच्यामध्ये जावा आणि 5 व्हॅल्यू कुठल्या अँगलची बघा. 5 व्हॅल्यू कुठल्या अँगलची तो कॉरेस्पॉन्डिंग अँगल किती आहे शोधा. 5 व्हॅल्यू कुठल्या अँगलची तो कॉरेस्पॉन्डिंग अँगल शोधा. किती अँगल येईल? tan इनवर्स 5. लॉग टेबल असेल तर बघा त्याच्यामध्ये tan 5 ची व्हॅल्यू किती आहे. सॉरी tan 5 कुठल्या अँगलचा आहे? कुठल्या अँगल साठी 5 व्हॅल्यू येते? Yes, which is angle? Tan inverse of 5. अरे अँगल किती आहे? अँगल बघायला येते ना, शिकवलं ना. tan बघायला इनवर्स कसं बघायचं शिकवलं ना. त्या tan चे नॅचरल टँजंटचं पेज ओपन करा. त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू कुठे शोधा आणि त्या 5 चा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम मध्ये अँगल किती येतो बघा. नॅचरल टँजंटच्या पेजवर. बोला. आदित्य राग वर्धा yes 678.69. okay. For value theta is equal to 78 degree 69 minute कसं असेल. 78 degree 78.69 degree. yes, like that. 78 degree 78.69. okay. 78.69 डिग्री आला. हा झाला थीटा झाला. म्हणजे आपण जर एवढा अँगल ऑफ बँकिंग जर केलेला असेल तर त्याच्यावरून एवढ्या स्पीडनी व्हेकल काढू शकते. आपली ड्राईव्ह
ड्राईव्ह होऊ शकते 216 km/h ऍज पर स्पीड. आता सेकंड कंडिशन्स मध्ये इलेव्हेशन हाईट किती असेल असं विचारलंय. आता आपला कन्सेप्ट कसा आहे बघा या ठिकाणी. हा आपला काय आहे, कर्व रोड आहे. हा आपला कर्व रोड, हा आपला रेडियस ऑफ कर्वेचर असेल आर असेल, रेडियस ऑफ कर्वेचर. ही आपण आउटर एज काय केली आहे, हायर इलेव्हेशन दॅन दॅट ऑफ इनर एज. H is outer elevation than that of inner edge. आणि लेंथ असेल रोडची लेंथ काय असेल, L असेल. मग अँगल ऑफ बँकिंग कुठे तयार होतो, अँगल ऑफ बँकिंग विथ द हॉरिझॉन्टल सरफेसशी तयार होतो थीटा. अँगल ऑफ बँकिंग हॉरिझॉन्टल सरफेसशी तयार होतो. मग आपल्याकडे काय माहिती आहे, L माहिती आहे ना, लेंथ किती आहे 10 मीटर आहे, रेडियस R किती आहे 72 मीटर आहे. मग करा सॉल्व. आपल्याला हा थीटा आपल्याला H काढायचा आहे ना, मग sin थीटा घेणार का cos थीटा घेणार या फॉर्म्युला मध्ये. So in this formula आपल्याला H चे कॅल्क्युलेशन करायचे आहे. सेकंड, sin theta is equal to opposite side upon hypotenuse sin theta. So therefore H is equal to L sin theta. H is equal to L sin theta. और values put करा. Length is 10. Sin theta किती दिला, theta is 78.69. थीटा इज 78.69. करा सॉल्व. मग साइन ची त्या अँगलचा साइन किती येतो बघा, त्याला इंटू 10 करा. त्या अँगलचा साइन किती येतोय, अँगलचा साइन किती येतो, साइन ऑफ 78.69. Sin of 78.69. Yes. त्याचा अँगल किती, यस वर्धा, जोया, आयुष, संकेत, ओंकार, एंगल किती आहे, यस वर्धा 0.9805. ओके. सो देयरफॉर 10 into 0.9805 एंगल किती आला 9805 ला इंटू 10 करायचं आहे. मग 10 ने मल्टिप्लाय केलं आन्सर किती आहे 9.805 मीटर. ही असेल आपली हाईट असेल. सो हाईट H is equal to 0.9.805 हाईट. सो आपण थीटा काढला, हाईट काढली. अँगल ऑफ बँकिंग एवढा असेल, आउटर एज इज हायर एलिव्हेटेड दॅन दॅट ऑफ इनर एज. इलेव्हेशन आपलं एवढं असेल. ओके, क्लियर, समजलं का बघा न्यूमेरिकल. अरे नॅचरल श्रवण, नॅचरल सायन्स पेज ओपन करा. मग नॅचरल सायन्सच्या पेज मध्ये 78 डिग्रीचं जे आहे ते 78 डिग्रीचं बघा किती येत आहे. आता 69 आहे म्हणलं तर नियर अबाउट 79.9 असं व्हायला पाहिजे ते. हा ओके ओके जॉय. नॅचरल सायन्सच्या पेजवर बघायचं 78 चा करस्पॉन्डिंग अँगल. लॉग टेबल विसरले याचा अर्थ. जेव्हापासून ऑनलाईन सुरू झालं तर ते कॅल्सी आणि मोबाईलशिवाय कॅल्क्युलेशनच नाही येत. तर लॉग टेबल कुणीही कॅल्क्युलेशन करत नाही. बरं ऍटलीस्ट लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिस करताना लॉग टेबल यूज करा, म्हणजे ते विसरणार नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल. झालं का, लिहिलं का. क्वेश्चन नंबर 15. Question number 15. Question number 15 which is related to question number 14. So question number 15 is the road in the equation 14 above is the road in the equation 14 above is constructed as per requirement
the requirement, the coefficient of static friction between the coefficient of static friction between tires of vehicle on this road, tires of vehicle on this road, tires of vehicle on this road is 0.8. Will there be any lower speed limit? There be any lower speed limit? Lower speed limit. By how much can the upper speed limit? By how much can the upper speed limit? How much can the upper speed limit exceed in this case? Exceed in this case. क्वेश्चन कळलं का बघा? रेफरन्स घ्यायचा क्वेश्चन नंबर 14 चा. जी काय अलाइनमेंट केले, कन्स्ट्रक्शन केले रोडचं, क्वेश्चन नंबर 14 मध्ये जे कन्स्ट्रक्शन दिले तेच कन्स्ट्रक्शन घ्यायचं. मग काय तिथलं कन्स्ट्रक्शन दिलं आपल्याला? रेडियस किती दिली आहे? रेडियस 72 मीटर दिली आहे. म्हणजे रिलेटेड टू क्वेश्चन नंबर 14. सो इक्वेशन 14 नंबर क्वेश्चन वरून गिवन काय होतं? रेडियस किती होती? 72 मीटर ही रेडियस होती. स्पीड किती होतं आपलं? 216 किलोमीटर पर आवर. याचाच अर्थ काय? 60 मीटर पर सेकंड कन्वर्टेड इनटू मीटर पर सेकंड. आफ्टर दैट angle of banking किती आला? कॅल्क्युलेशन केल्यानंतर angle of banking is 78.69 आला. त्याच्यानंतर लेंथ आहे रोडची, इट इज 10 मीटर आहे. Okay, so these are some data from question number 14. Okay, so now in this case, the coefficient of static friction is 0.8. Coefficient of static friction, that is mu. Mu is equal to 0.8. Coefficient of static friction is 0.8. Will be their lower speed limit. By how much can be upper speed limit exceed in this case? कुठला स्पीड कॅल्क्युलेट करायला सांगा? लोअर स्पीड का लोअर स्पीड का अप्पर स्पीड? कुठला कॅल्क्युलेट करायचं सांगा? आपली व्हेकल कुठल्या स्पीडने मूव्ह व्हायला लागली आहे? 216 किलोमीटर पर आवर. या स्पीडने व्हेकल मूव्ह व्हायला लागली. तर त्याचा लोअर स्पीड किती असेल? म्हणजे त्याचा मिनिमम स्पीड किती असेल आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला सांगितलं. मग मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? आपण बँकिंग ऑफ रोडच्या डेरिव्हेशन्स मध्ये सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला काढला, v = √rg tan θ. त्याच्यानंतर बँकिंग ऑफ अँगल ऑफ बँकिंगचा काढलाय, θ = tan इनवर्स v² rg. आणि त्याच्यानंतर मॅक्सिमम वेलोसिटी आणि मिनिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला काढला बघा. मिनिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला कोण सांगेल? फॉर्म्युला म्हणजे काय? v = √rg tan θ plus minus mu divided by 1 minus plus tan θ into mu. न्यूमरेटरला प्लस घ्यायचं का डिनॉमिनेटरला प्लस घ्यायचं एवढंच सांग. फॉर्म्युला तर एकच आहे, फक्त न्यूमरेटरला प्लस मायनस साइन आणि एवढंच फक्त व्हॅल्यू चेंज होतं. फॉर्म्युला आपला हा v = √rg tan θ plus minus mu upon 1 minus plus mu tan θ. हा वाला फॉर्म्युला आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला वरदा प्लस. ओके, डिनॉमिनेटरला प्लस घ्यायचं, त्याचा अर्थ न्यूमरेटरला काय असणार आहे? मायनस असणार. आणि मॅक्सिमम स्पीडच्या वेळेला यस आयुष, न्यूमरेटरला मायनस डिनॉमिनेटरला प्लस. आणि मॅक्सिमम स्पीड ज्या वेळेला असेल हे आपलं मिनिमम स्पीड आहे.
दिस इज मिनिमम स्पीड. आणि ज्यावेळेला मॅक्झिमम स्पीड असेल न्यूमरेटरला प्लस डिनोमिनेटरला मायनस. मग थीटा माहिती म्हणजे काय tan थीटाची व्हॅल्यू 5 काढली बघा. मग अशी जे आपण क्वेश्चन नंबर 14 चा रेफरन्स घ्यायला सांगितलं ना. हा जो काय आपला थीटा होता त्यावेळेला आपण tan थीटाचा आन्सर किती आलेला आपलं 5 आलेलं का बघा क्वेश्चन नंबर 14 मध्ये. r रेडियस माहितीये, g माहितीये, tan थीटा 5, म्यू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती दिलाय 0.8 दिलाय. मिनिमम वेलोसिटी किती असेल, मिनिमम सरफेस स्पीड किती असेल कॅल्क्युलेट करूया. तर व्हॅल्यूज पुट करायच्या मध्ये. सो अंडर रूट रेडियस which is 72, g which is 9.8, tan theta 5 minus mu 0.8, 1 plus 0.8 into 5. करा बरं सॉल्व. करा कॅल्क्युलेशन काय ते बघा. जी 10 घेतला तर कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं जातंय, पण आपल्याला काय तसं मेन्शन केलेलं नाही की जी ची व्हॅल्यू 10 वगैरे घ्या. मग ठीक आहे, जी 10 घ्या आणि करा सॉल्व. कॅल्क्युलेशन जास्त आपल्याला त्रासदायक नाही. 72 into 10 that is 720 ना. into bracket 5 minus 0.8, it is 4.2 upon 0.8 into 5, 4L na. 1 minus 4, sorry 1 plus 4, वन 1.4L बघायचं. करा किती येतं कॅल्क्युलेशन बघा, मला स्पीड सांगा. मीटर पर सेकंड मध्ये किती येईल ती सांगा. अच्छा हा हे 5 येते. यस यस 5 येते बरोबर. 5 हे 5 का. हा यस यस मी पॉइंट कन्सिडर केला. यस 0.8 into 5 4, 4 plus 1 5 बरोबर. यस इथे पॉइंट डेसिमल पॉइंट नाही पाहिला. मग किती आले. हे 144 येईल का. 144 12 चे रूट ना. 5 आणि 720 ला 5 डिवाइड केला तर 144 आहे. रूट 12 into root of 4.2 किती येते आन्सर. चला जरा फास्ट घ्या. Okay, what is answer? Yes, Shravan 24.48. Okay, good. It is 24.48. Minimum velocity. The answer is in meter per second. Na? This one is meter per second. आपले आन्सर किती आले velocity की मॅक्झिमम वेगाची velocity किती आली आहे which is 60 किलोमीटर पर सेकंड ना. म्हणजे 60 किलोमीटर पर सेकंड ला अँगल किती केलाय 78.7
समथिंग एवढा अँगल केलाय, बरोबर का? ये जोया तर 60 किलोमीटर 60 मीटर पर सेकंड ह्या स्पीडला 78 डिग्री आपला अँगल होता, तर मिनिमम स्पीड किती आपला 24.48 आहे. तर याचा अर्थ या कंडिशन्स मध्ये जो काही आपला अँगल आहे तो अँगल किती आपला 45 डिग्री पेक्षा काय आपल्या ठिकाणी मॅक्झिमम अँगल आपला 78 पॉइंट आलाय ना अँगल, म्हणजे तो 45 पेक्षा काय आहे जास्त आहे. 45 पेक्षा जर जास्त असेल so there is no upper limit for maximum speed. Angle is greater than 45, so there is no upper limit. There is no upper limit on the track. No upper limit of speed. No upper limit of speed on the track. No upper limit of speed on the track. समजलं का बघा क्वेश्चन? लक्षात आलंय का? सॉल्युशन्स बघा त्याचे. इज दॅट क्लियर? ओके. दिस इज मिनिमम स्पीड. मॅक्झिमम विचारलं असतं तर साइन इंटरचेंज केलं असतं. ओके वर्धा, श्रवण, ओके गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. Okay, next one, question number 16. The question is, during a stunt, a cyclist is undertaking horizontal circles. Cyclist is undertaking horizontal circles inside a cylindrical well of radius. Inside cylindrical well of radius. Cylindrical well of radius 6.05 meter. 6.05 meter. If the necessary friction coefficient is, if the necessary friction coefficient is, necessary friction coefficient is 0.5. How much minimum speed should the stunt artist maintain? How much minimum speed should the stunt artist maintain? Mass of the artist is 50 kg. Mass of the artist is 50 kg. Mass of the artist is 50 kg. If he or she increase the speed by 20%, if artist or he, she, whatever, he, she increases the speed by 20%, increases the speed by 20%, how much will the force of friction be?
the force of friction be? How much will the force of friction be? Okay, during a stunt, a cyclist is undertaking horizontal circle inside a cylindrical well of radius 6.05 meter. If the necessary friction coefficient is 0.5, how much minimal speed should the stunt artist maintain? Minimal speed किती maintain करेल तो stunt artist जो कोण आहे तो. And mass of the artist is 50 kg. If she or he increases the speed by 20%, how much will the force of friction be? Given लिहूया. So given radius किती है? So radius r is equal to 6.05 meter radius. After that, coefficient of friction is 0.5. Coefficient of friction mu is 0.5. Mass of the artist is 50 kg. Mass of the artist 50 kg. If she or he increases the speed by 20%, त्याने स्पीड किती वाढवलाय? 20% ने त्याने स्पीड काय केलंय? इन्क्रीज केलेला. He increases his speed by 20%. तर force of friction त्या ठिकाणचा किती असेल? Force of friction. Force of friction किती असेल? Force of friction. Okay. Minimum speed किती असेल? How much minimum speed? Minimum speed पण कॅल्क्युलेट करायचं. Minimum speed किती असेल? वेल और वॉल ऑफ डेक मध्ये कंडिशन कशी आहे मिनिमम स्पीड ची? फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? मिनिमम स्पीड वेल और वॉल ऑफ डेक मध्ये v is equal to under root balancing conditions कशा होत्या? Normal reaction inward direction ने आहे. So frictional force is balanced by weight mg and normal reaction is balanced by centripetal force. Yes, Vardha? Yes, very good. Yes, it is Rg by mu. So under root Rg divided by mu, which is safety speed for well or wall of deck. Concept कळलं ना कुठल्या बेस वर आहे? Numerical based on which concept? So numerical based on well or wall of deck. Okay. मग सॉल्व करा, व्हॅल्यूज पुट करूया. तो रेडियस किती आहे? रेडियस is 6.05, g is 9.8 and mu is 0.5. velocity किती येते बघा? velocity v yes Aditya 11. Okay, very good. So answer minimum velocity is 11 meter per second. मीटर पर सेकंड. मग मला सांगा या कंडिशन्स मध्ये जो काय आपली बॅलन्सिंग कंडिशन्स आहे, तर बॅलन्सिंग कंडिशन्स कशा आहेत? बॅलन्सिंग कंडिशन कशा आहेत की हा आहे आपला वेट mg, त्याला बॅलन्स कुणी केलाय? फ्रिक्शनल फोर्स ने, आणि हॉरिझॉन्टल आहे तो आपला नॉर्मल रिएक्शन. म्हणजे मिनिमम स्पीड किती आला? 11 आला. आता फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलन्स जर त्यांनी 20% चा स्पीड वाढवलं तो फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असेल असं विचार. तो फोर्स ऑफ फ्रिक्शनला बॅलन्स कोण करताय? वेट mg बॅलन्स करताय. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज बॅलन्स्ड बाय वेट mg. मग mg मास किती आहे? ते आपण आर्टिस्टचा मास किती आहे? स्टंट आर्टिस्टचा मास आहे 50, g ची व्हॅल्यू किती आपली 9.8. जे काय असेल ते आन्सर फोर्स साइड इज फोर्स ऑफ फ्रिक्शन is balanced by weight mg. लक्षात आलं का बघा? force of friction is balanced by weight mg. Yes, answer is 500. If you take g is equal to 10, if you take g is equal to 10 into 50, so which is 500. 499 like okay 490. Okay sure. If you take g 9.8, that time answer is 4.9. And if you take g is equal to 110, so frictional force is 500. Okay? लक्षात आलं? न्यूमेरिकल कन्सेप्ट कुठला बघायचा त्या न्यूमेरिकल साठी अप्लाय करता येतो.
येतो आणि त्यानुसार सुटेबल फॉर्म्युला यूज करायचा. नथिंग इज देयर. नाउ क्वेश्चन नंबर 17. Is that clear? Yes, guys. Yes. Okay. Okay. Yes. So next one, question number 17. नाही आदित्य तेच ना, मग जर 20% नी सर तर फरक नाही पडत का, तर फ्रिक्शनल फोर्सचा बैलेंस कौन करता है? नॉर्मल रिएक्शन बैलेंस करते हैं ना, सॉरी वेट एमजी बैलेंस करता है. नेक्स्ट guy, question number 17. Question number 17. A pendulum consists of massless string. A pendulum consists of pendulum which is based on conical pendulum. आता से क्वेश्चन नंबर जो 17 है, conical pendulum concept हो रहा है. A pendulum consists of massless string of length 20 centimeter, massless string of length 20 centimeter and tiny bob of mass and a tiny bob of mass and a tiny bob of mass 100 gram is set up 100 gram is set up as a conical pendulum, set up as a conical pendulum, set up as a conical pendulum. It's a bob now performs 75 rpm. It's a bob now perform 75 rpm, revolutions per minute, rotations per minute. Calculate kinetic energy. Calculate kinetic energy and increase in gravitational potential energy. Increase in gravitational potential energy of the bomb. Gravitational potential energy of the bomb and use pi square is equal to 10. आता तुमच्या डोक्यात आलं असेल कायनेटिक एनर्जी काढायला सांगितलं म्हटल्यावर जो काही वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होता, प्रत्येक म्हणजे लोएस्ट पॉइंट हायेस्ट पॉइंट मिड पोझिशन साठी वेगवेगळी होती ना, त्यातला कुठला वापरायचा का? नाही. कोनिकल पेंडुलम काय वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही ना, इट परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. त्यामुळे त्या बॉबची वेलोसिटी किती असेल ती काढायची. v = √rg tan θ आहे ना, मग कायनेटिक एनर्जी मध्ये हाफ mv स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा. लक्षात येतंय? तर आधी गिवन लिहूया आणि मग त्यानुसार सुटेबल फॉर्म्युला जो काय तो यूज करू. गिवन बघा, स्ट्रिंगची लेंथ दिली आहे. सो लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 20 सेंटीमीटर, 0.2 मीटर झाली. टायनी बॉब ऑफ मास दिलेला आहे 100 ग्रॅम दिलेला आहे. 100 ग्रॅम म्हणजे 0.1 kg झालं. सीजीएस चं कन्वर्जन केस मध्ये. बॉब नाउ परफॉर्म 75 rpm. फ्रिक्वेन्सी आहे 75 rpm. रोटेशन पर मिनिट. So 75 by 6 rpm
एनर्जी आपल्याला करायची आहे. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ओके, गिवन लिहून घ्या न्यूमेरिकल्स. कायनेटिक एक मिनिट लक्ष द्या. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ mv स्क्वेअर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. कोनिकल पेंडुलमचं जर तुम्ही डेरिवेशन बघितलं असेल तर कोनिकल पेंडुलमच्या डेरिवेशन्स मध्ये वेलोसिटी काय आहे बघा, अंडर रूट rg tan थीटा आहे का? वेलोसिटीचा फॉर्म्युला अंडर रूट rg tan थीटा कोनिकल पेंडुलम मध्ये. वेलोसिटी अंडर रूट rg tan थीटा. वेलोसिटीचा काय आहे? स्क्वेअर आहे. तर मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल होईल. तर मग फॉर्म्युला काय येईल? हाफ ऑफ m rg tan थीटा आपला फॉर्म्युला असेल कायनेटिक एनर्जी साठी. आता तुम्ही मला कायनेटिक एनर्जीचा 3/2 mgr, हाफ ऑफ mgr, 5/2 mgr यापैकी कुठला वापरायचा का नाही? ऑल दीज फॉर्म्युलेज आर रिलेटेड टू वर्टिकल मोशन. कोनिकल पेंडुलम परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इज दॅट क्लिअर? सो आपल्याला मास दिले, मास माहितीये, रेडियस माहितीये का? नाही माहिती. जी ची व्हॅल्यू माहितीये, थीटा अँगल माहितीये का? नाही माहिती. तर आधी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? सबस्टिट्यूट करावं लागेल. फॉर्म्युला कळला कायनेटिक एनर्जी साठी कुठला असेल? हाफ ऑफ mgr tan थीटा फॉर्म्युला असेल. मग जे काय न्यूमेरिकल दिलेलं आहे त्या न्यूमेरिकल नुसार आपण गिवन डाटा जो आहे तो गिवन डाटा लिहिलेला आहे. तर आपला फॉर्म्युला कसा आहे? टाइम पिरियड साठी टाइम पिरियड t इज इक्वल टू, आपल्याला टाइम पिरियड दिलाय का? टाइम पिरियड दिलाय का सांगा? टाइम पिरियड किती आहे? फ्रिक्वेन्सी दिली काय? फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी 5/4 आहे ना. इफ फ्रिक्वेन्सी इज 5/4 मग टाइम पिरियड किती असेल? टाइम पिरियड इज 4/5 आहे का? बिकॉज ऑफ टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी बोथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे, फ्रिक्वेन्सी वरून टाइम पिरियड काढता येईल. इज दॅट क्लिअर? समजतं का बघा न्यूमेरिकल? व्यवस्थित न्यूमेरिकल समजून घ्या कारण की बरेच कॅल्क्युलेशन आहे या न्यूमेरिकल मध्ये. आपल्याला टाइम पिरियड जी फ्रिक्वेन्सी दिली आहे फ्रिक्वेन्सी वरून आपण टाइम पिरियड काढणार. तर आपला फॉर्म्युला कसा आहे? t is equal to 2 pi under root L cos theta upon G. L cos theta का फॉर्म्युला घेतला आपल्याला. L माहिती आहे की नाही? लेंथ माहिती आहे, टाइम माहिती आहे, G माहिती आहे, थीटा मिळेल की नाही? मग cos theta ची व्हॅल्यू काय आहे? दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया म्हणजे रूट निघून जाईल. So t square is equal to 4 pi square L cos theta upon G. आपल्याला cos theta काढायचा आहे. G इकडे घेऊया. इक्वेशन में t square into G divided by 4 pi square into L is equal to cos theta. हे L पण डिनोमिनेटर लिहिलं नाही. 4 pi square इकडे डिनोमिनेटर ले, G इकडे न्यूमरेटर ला जाईल. मग t किती आहे? t टाइम पिरियड 4/5 ना. t is 4/5 आहे आणि त्याचं काय केलंय? स्क्वेअर आहे. सो t is 4/5 आणि त्याचा स्क्वेअर आहे. g ची व्हॅल्यू 10 घेऊया. g 10 घ्या बरं का. 4 pi square ची पण व्हॅल्यू काय सांगितली? 10 सांगितले ना. pi square ची पण व्हॅल्यू त्याने 10 घ्यायला सांगितले आणि लेंथ किती आहे? which is 0.2. हे सॉल्व करा आपल्याला काय मिळेल? cos theta. हे 10 कॅन्सल होईल. मग हा 4 स्क्वेअर काय येईल? 16 divided by 25 into 4 into 0.2. 4 4 जा 16. 0.2 इथे किती येईल मग? 20 येईल का? 20/25 20/25 4/5 4/5 येईल का? Okay, so this is equal to 4/5. So cos theta किती आला? 4/5 आला. हे कळलं का? cos theta
थिटा किती आला 4/5 आला cos थिटा 4/5. आता थोडस कॉनिकल पेंडुलमची जी डायग्राम होती ती डायग्राम काय आठवते का बघा. डायग्राम मध्ये काय होतं कॉनिकल पेंडुलमच्या लेंथ आहे ही रेडियस आहे ही हाईट आहे हा थीटा आहे. h इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो h इज इक्वल टू h इज इक्वल टू l cos थीटा येतो ना फॉर्म्युला h is equal to l cos theta. Here from figure cos theta is equal to adjacent upon hypotenuse. So h is equal to l of cos theta l का. लेंथ किती दिले लेंथ is 0.2 आहे. cos theta किती आहे 4/5. cos theta is 4/5 किती येईल बघा मग 5.5 into 0.04 येईल 0.04 into 0.16 येईल का. हाईट किती आहे 0.16 मीटर येईल बघा. हाईट काढलाय थीटा काढलाय आपण हाईट 0.16 मीटर. ओके आता आपल्याला हाईट माहिती आहे लेंथ माहिती आहे r काढता येईल का. पायथागोरसनी पण काढता येईल किंवा sin थीटा घेऊन पण काढता येईल की नाही. आपल्याला r लागणार की का कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ mg² ना हाफ mv². वेलोसिटी rg tan थीटा आहे ना त्यामुळे r लागणार आहे आपल्याला. आता ह्याच्यावरून sin थीटा इज इक्वल टू काय मिळेल sin थीटा r/l मिळेल. मग r इज इक्वल टू काय मिळेल l ऑफ sin थीटा मिळेल. लेंथ किती आहे लेंथ किती आहे लेंथ 0.20 आहे. sin थीटा थीटा किती आहे हा cos थीटाची व्हॅल्यू आपली 4/5 आहे. इथे आपल्याला sin थीटा लागणार आहे. cos थीटा 4/5 आहे. sin थीटा काढता येते की रे. sin थीटा किती येत आहे काय करणार हा जो काही cos थीटा दिलाय cos थीटा किती दिलाय 4/5 दिलाय. थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 0.8 ना 4 किती भक्ती 3/5. यस व्हेरी गुड यस 3/5. यस sin थीटा किती लेंथ किती आहे लेंथ 0.2 sin थीटा किती आहे 3/5 येईल का. यस करता गुड. sin थीटा किती येईल 3/5. हे कॅल्क्युलेशन केल्यावर किती येते 0.12 येईल का. 3 5 5 0.2 डिवाइड बाय 5 0.04 0.04 into 3 0.12. तर आपल्याला r किती मिळाला 0.12 मिळाला. मग आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला यूज करा. Kinetic energy is equal to half of mv². So therefore half of m velocity under root rg tan theta square. Velocity under root rg tan theta square. Okay? मग स्क्वेअर केल्यानंतर रूट कॅन्सल होईल की नाही ते काय आहे फॉर्म्युला half of mgr tan theta. मास माहिती आहे g ची व्हॅल्यू 10 माहिती आहे r ची व्हॅल्यू किती आली 0.12 आली आहे. tan थीटा काढू शकता. थीटा 3/4 आहे ना किंवा tan थीटा किती आहे tan थीटा 3/4 येईल ना सॉरी हा यस 3/4 येईल ना tan थीटा 3/4 येईल की नाही. हे 4 आले हे 5 आले हे 3 आले ना. मग tan थीटा अपोजिट आपण ऍडजस्टंट tan थीटा 4/3 येईल बघा. tan थीटा 4/3 येईल. व्हॅल्यूज पुट करा इथे तुम्हाला कायनेटिक एनर्जी लक्षात आलं का बघा. कॅल्क्युलेशन करायला जमेल का कॅल्क्युलेशन जमेल याचा. ओके
काय काय केलंय कळतंय का? कॅल्क्युलेशन जमेल का सांगा. गिवन मध्ये खूप कमी दिलंय, तेव्हा सगळे फॉर्म्युले रिअरेंज करून आपण ज्या ज्या टर्म्स नाहीये त्या सगळ्या टर्म्स आपण कॅल्क्युलेट केले. लक्षात आलं न्यूमरिकल? येस. ओके संकेत. हा मास किती आहे? 0.1, G 10, radius 0.12 into tan of 4/3. हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे सगळं सॉल्व केल्यानंतर कायनेटिक एनर्जी मिळते 0.045 जूल. कायनेटिक एनर्जी 0.045 जूल कायनेटिक एनर्जी मिळते. 0.045 जूल कायनेटिक एनर्जी. ओके. सेकंड, चेंज इन पोटेंशियल एनर्जी. चेंज इन पोटेंशियल एनर्जी. पोटेंशियल एनर्जीचा फॉर्म्युला कसा आहे? mgh आहे ना, mgh आहे. पण हाईट, पेंडुलम मध्ये हाईट आणि लेंथ जास्त आहे, म्हणजे इथली पोटेंशियल एनर्जी आणि इथली पोटेंशियल एनर्जी डिफरंट असणार आहे. इथली पोटेंशियल एनर्जी mgh असेल आणि इथली पोटेंशियल एनर्जी mgl असेल. त्यामुळे mg कॉमन येईल. So change in potential energy L minus H. mgl minus mgh. mg common into bracket L minus h. मग मास किती आहे? मास 0.1, G 10. लेंथ किती आहे? लेंथ इज 0.1. हाईट किती आली? 0.16 आली ना. हाईट 0.16. बघा मग किती येते? 0.04. 0.04 येईल ना. हे वन आलं. So this is 0.04 joule. This is potential energy. समजलं? लक्षात आलं? ओके. So this is numerical number 17. Is that clear? जे काही गिवन आहे ते गिवन व्यवस्थित बघा आणि सोल्युशन्स मध्ये कुठले कुठले फॉर्म्युले घेतले ते बघा. अजून झालं नसेल पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्याच्या लेक्चरला राहिलेला जो काही आपला रोटेशनल डायनामिक्स मधला रिलेटेड टू रोटेशनल मोशनचा जो काही पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहे. सर्क्युलर मोशनचा पार्ट इथपर्यंत विथ न्यूमरिकल कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 18 which is also based on concept of circular motion. ते तुम्हाला होमवर्क साठी देते. सॉल्व करा, नाही सुटलं तर मी एक्सप्लेन करून सांग. ठीक आहे. थांबूया इथं आपण. ज्यांनी ज्यांनी अजून लायचं राहिले पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या.